तर गाईज आम्ही रत्नागिरीमध्ये गाईज आता आम्ही इथं झोपलोय गाईज आणि आपल्याला एकदम भारी सोय झाली झोपायची. तो ठेवला असं काही विषय नव्हता आणि हे पण ठेवलं डबल ताली आहे इथं वरती पण झोपू शकतं. आणि आता खूप दमलोय, जेवण वगैरे केलंय, इथंच जेवण केलं होतं. बाकीचं अपडेट उद्या देतो. बाय, लव यू, टेक केअर. मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल मी फिरून एवढा दमलो होतो, पण मित्र म्हणे आपण झोपायला नाही तर कांड करायला आलोय म्हणून उचलून डायरेक्ट बाथरूम मध्ये घेऊन गेले. A few moments later. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई. पुढचा विषय थोडा खतरनाक होता. आम्ही एका जणाची चड्डीत जळवून टाकली म्हणून तो पोस्टच केला असता तर त्याने लय मारला असतं म्हणून नाही केला. खोटं बोलतोय गाईस, खोटं बोलतोय गाईस. आंघोळ पिंगुळ करून मस्त सेंट विंट मारून आम्ही आता चाललो होतो कोल्हापूरच्या दिशेने. चला तर आपण बघू आता पुढे काय होतं. आणि या दारिद्र्य रेशन कार्ड खालच्या मुलींनी एका दिवसासाठी बघा किती मोठ्या बॅग आणल्या. आणि फायनली स्वप्नपूर्ती म्हणतात ना, या एका रील साठी आम्ही 14,000 रिटेक घेतलाय. रील वगैरे शूट करून आम्ही परत जार भरायला गेलो होतो. आम्हाला मास्तर रे म्हणे काही बी करा, जार भरून आणा म्हणे, तुमची तिकडे घाला म्हणे, पण जार घेऊन या म्हणे. आम्हाला आता हत्ती सोबत फोटो काढायचे. गाईज ठेव 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 ठेव, हत्ती सोबत फोटो काढायचे. हे हत्ती बघा गाईज, गाईज हत्ती. पब्लिकचे फोटो काढले गेले होते पण आपण दर टाइमासारखं लेट. पब्लिकने पण मस्त फोटो वगैरे काढून घेतले, मस्त एन्जॉय करून घेतला. तर गाईज आपण ज्याला हत्ती म्हणत होतो तिचं नाव आहे नारायणी. इथं आल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघतात आकर्षित करतात. सकाळी उठल्यानंतर नाश्ता नव्हता केला म्हणून बसमध्ये वडापाव खाऊन घेतला. एक रात्र आणि एक पूर्ण दिवस आम्ही नाचत होतो आणि फुल डीजेचे सॉन्ग होते म्हणून ड्रायव्हर काका म्हणाले मामा म्हणाले म्हणून राजांचं गाणं लावलं आणि आपल्या तिघीच्या तिघी बस निघाल्या पुढच्या दिशेला. 2 दिवसापासून एवढं नाचलो पण ताकदच नव्हती आता नाचण्यासाठी म्हणून हे खेळलो. आणि या जाडी सोबत राहिलो आणि कधी आमची मारामारी होणार नाही असं होऊच शकत नाही. आम्ही जेव्हा पण भेटतो तेव्हा भरपूर भांडतो म्हणून आमचं नातं एवढं टिकून आहे. मजा मस्ती खूप झाली, म्हटलं चला मेमरीज साठी काहीतरी शूट करून. आणि याचा जो रिझल्ट आहे मी आपल्या रीलच्या म्हणजे इंस्टाच्या चॅनलला अपलोड केला आहे, तिथं जाऊन बघू शकतात तुम्ही. आम्ही सर्व मित्र राहिल्यावर आणि येडापणा होणार नाही असं होऊच शकत नाही. भाई काय खरंच काय दिवस होते यार, ते एक नंबर मजा केली. मी पण तुम्हाला एक फ्री सजेशन देतो, जेवढी मजा लुटायची ना तेवढी लुटून घ्या कॉलेज लाईफ मध्ये, नंतर नाही येत भाई. आता नेमकं वेळ आली होती ज्या नावाखाली आम्हाला KTHM कॉलेजने सोडलं होतं ते म्हणजे एज्युकेशनल टूर. पण आम्ही सगळे येडे, आम्ही इथं पण येडापणाच केला. गाईज फिजिक्स मध्ये बिलकुल स्कोप नाही आहे गाईज, आणि सायन्स मध्ये स्कोप नाही सायन्स. ही झाली मजाक, पण पुढच्या पार्ट मध्ये इथे एवढे भारी भारी इन्व्हेन्शन होते ते नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल पुढच्या पार्ट मध्ये.